हाय, हॅलो, नमस्कार. आज आहे डे 3 ऑफ आवर 100 डेज चॅलेंज जिथे मी डेली पोस्ट करणार आहे. सो आज आहे ना ॲक्चुअली मला उठायला थोडासा उशीर झालेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 9:00-9:30ला मी उठली. त्यामुळे फटाफट आवरून फ्रेश होऊन मी हा चहा बनवायला ठेवला. ज्याच्यामध्ये मस्त असं आलं आणि त्याच्यासोबत लवंग आणि थोडीशी मिरी यामुळे खूप छान चहा बनतो. त्यानंतर हे जे माझं प्रिय, प्रिय, प्रिय असं गुलाबाचं जे झाड आहे त्याला मी पाणी घातलं. कारण की ही जी माझी विंडो आहे तिथे खूप जास्त उन्हाच्या झळा येतात. त्यामुळे या झाडांना पाणी घालणं इज अ मस्ट आहे आणि छान असं फुलसुद्धा आलेलं आहे. त्यानंतर दुपारी हे माझं तिसरं पार्सल घेताना माझी आई आणि याच्यानंतर माझं जे काही होईल ते मला दिसतंय. देन मी हे जे मस्क मेलन आहे ते मी कट करून ठेवत होती. आता याला मराठीमध्ये काय म्हणतात हे मला नाही माहिती. पण हे फ्रूट मला नाही आवडत, पण माझ्या आईला खूप आवडतं. त्यामुळे हे मी कट करून ठेवत आहे, ज्यामुळे ईझी ॲक्सेस होईल. नंतर रात्री आम्ही बनवला होता हा फालुदा. आता हा होममेड फालुदा आहे आणि हे जे फालुदाचं जे तुम्हाला मिक्सचर दिसतं आहे, त्याचं एक प्रीमिक्स येतं. सो ते मी डायरेक्टली दुधामध्ये ॲड केल्यानंतर हे छान असं फालुदाचं मिक्स बनतं. यानंतर मी याच्यामध्ये टाकलं व्हॅनिला आईस्क्रीम. ऑब्व्हियसली माझा आईस्क्रीम स्कूपर मला भेटत नाही आहे. नॉर्मल गोष्ट आहे, की आपल्याला जी गोष्ट हवी ती कधी मिळतच नाही. असो. त्यानंतर मी हा जो आपला होममेड फालुदा आहे, केसर फालुदा, तो मी टेस्ट केला आणि तो इतका परफेक्ट बनलाय, की काय सांगू. ऑब्व्हियसली कमी शुगर आहे म्हणून. नंतर आज फ्रायडे आहे आणि उद्या सॅटर्डे हेअर वॉश करायचं आहे, त्यामुळे मी हे हेअर ऑइल लावते. आता हेअर ऑइलिंग इज अ मस्ट फॉर मी, कारण की माझे हेअर खूप थिन आहेत आणि त्यांना नरिश ठेवणं आणि स्ट्राँग ठेवणं यामुळे हेअर ऑइलिंग इज अ मस्ट फॉर मी. आणि मी काय करते, मी हेअर ऑइलिंग केल्यानंतर आहे ना, छान मसाज केल्यानंतर अशी रात्री वेणी घालून ठेवते. कारण की यामुळे हेअर ब्रेकेज होत नाही आणि आपले जे हेअर रूट्स आहेत ते सुद्धा स्ट्राँग राहतात, कारण की हेअर फॉल नाही होत. त्यानंतर रात्री मी हे बुक रीड केलं, जे आहे समर जे लेखक आहेत त्यांचं हे उर्मिला आहे. यांचे 3 पार्ट्स आहेत. तर असा होता आजचा दिवस. भेटूया आपण उद्या. बाय.